3 सिम स्लॉटचा हा 6.0 व्हर्जनचा मोबाईल आहे. एक जबरदस्त फीचर असलेला हा मोबाईल आहे आणि हा मोबाईल आपल्या कळंबोलीमध्ये आपल्याला उपलब्ध आहे. सिद्धी मोबाईल शॉपिंग सेक्टर नंबर 1 भारत गॅसच्या समोर. जर कोणत्याही क्रीडा रसिकाला, क्रिकेट खेळाडूला किंवा कोणत्याही रहिवासियांना जर हा मोबाईल फोन हवा असेल तर 0% इंटरेस्ट वरती फायनान्स देखील उपलब्ध आहे. जर कोणाला हा मोबाईल फोन, कारण मोबाईल फोनच्या दुनियेमध्ये एक नवीन क्रांती आपण पाहतोय. ओप्पोच्या माध्यमातून A57 म्हणजेच A57 हा स्टार मॉडेल बाजारामध्ये आलाय, जो एक जबरदस्त मोबाईल फोन आहे. 16 MP फ्रंट कॅमेरा, 13 MP रिअर कॅमेरा आणि 3 GB रॅम हे या मोबाईलचं विशेष आकर्षण आहे. 3 स्लिम स्लॉट असलेला हा मोबाईल आहे. 6.0 व्हर्जन आणि याचं मुख्य आकर्षण आहे 256 GB मेमरी एक्सपांडेबल. हे या फोनचे फीचर्स आहेत. म्हणजे निश्चितपणे जर कोणाला आवश्यकता असेल या फोनची तर आपण संपर्क करायचा आहे. सिद्धी मोबाईल शॉपिंग सेक्टर 1 भारत गॅस समोर कळंबोली. आणि निश्चितपणे या मोबाईल वरती आपल्याला फायनान्स देखील अवेलेबल आहे 0% इंटरेस्ट. तर निश्चितपणे क्रीडा रसिकांपर्यंत ही माहिती पोहोचवली जाते. पुन्हा एकदा आपण सामन्यांकडे वळूया. धायगुडे पाटील संघासाठी आपण पाहतोय एक सामना धायगुडे पाटील संघाने खेळलाय आणि तो सामना गमावलाय. म्हणजे आता मात्र धायगुडे पाटील संघासाठी आपण पाहतोय जी परिस्थिती, जे अनुमान LIG संघाची होती, जी परिस्थिती काल आपण पाहिलं डिजिट पोपेडा संघाची होती, अगदी तीच परिस्थिती आता मात्र समोर आहे ती धायगुडे पाटील संघाच्या. कारण हा सामना जिंकावा लागणार आहे तो धायगुडे पाटील संघाला. डू ऑर डाय सिच्युएशन, करो या मरोची परिस्थिती. आमच्या समालोचन कक्षामध्ये प्रशांत पुजारी म्हणजेच तन्मय उर्फ तम्या आमच्या समालोचन कक्षामध्ये आम्हाला या ठिकाणी जॉईन झालेत. श्रीकांत मुळेक आमच्या समवेत आहेत. निश्चितपणे धायगुडे पाटील संघाचे 12वे प्रतिनिधी आणि शहीद भगतसिंग संघाचे 12वे प्रतिनिधी देखील या ठिकाणी आहेत. आणि निश्चितपणे आपण या सामन्याच्या धावत्या वर्णनाकडे निश्चितपणे वळणार आहोत. या सामन्याच्या समालोचनाकडे जरूर वळणार आहोत. तत्पूर्वी तन्मय आज मला वाटतं आज थोडंसं रिलॅक्स फील करणार आहेत, कारण प्रशांत पुजारी म्हणजे तन्मय हे या सामन्यांमध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. एक चांगला क्रिकेटर देखील आहे, तितकेच चांगले समालोचक देखील आहेत आणि निश्चितपणे क्रिकेटची जाण आहे, त्याचा उपयोग आपल्या समालोचनामध्ये निश्चितपणे करताना आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी संपर्क साधणार आहोत. त्यांच्याशी देखील आपण विचार विनिमय, चर्चा या समालोचनाच्या माध्यमातून जरूर या ठिकाणी करणार आहोत. हॅलो हॅलो हॅलो. तर मग या ठिकाणी आपण पाहतोय की धायगुडे पाटील संघासाठी डू ऑर डाय सिच्युएशन आहे, करो या मरो. म्हणजे थोडंसं रिलॅक्स फील करत असणार आहेत या स्पर्धेचे आयोजक विजय शेठ खानावकर. आणि आज जर आपण पाहिलं तर अगदी फॉर्मल ड्रेसिंग करून आले आहेत, कारण काल आपण पाहिलं की क्रिकेटरच्या ड्रेसिंगमध्ये पाहायला मिळाले होते, कारण काल त्यांच्या संघाचे 2 सामने होते. डीजी पोपेडा संघाचा जर आपण विचार केला तर निश्चितपणे डीजी पोपेडा संघाचा एक सामना आज आहे. परंतु या स्पर्धेतील आव्हान जवळजवळ आपण पाहतोय की संपुष्टात आलंय. परंतु डीजी पोपेडा संघ एका आशेवरती या ठिकाणी असणार आहे. जर धायगुडे पाटील संघ हा सामना हरला तर डीजी पोपेडा संघाबरोबर त्यांचा पुढचा सामना कदाचित असणार आहे मला वाटतं. तर निश्चितपणे त्या 2 संघामध्ये होणारी चुरस ही महत्वाची असणार आहे. परंतु त्याकरिता मात्र त्यांना पुन्हा एकदा डिपेंड राहावं लागणार आहे ते शहीद भगतसिंग 11 संघावरती. आणि शहीद भगतसिंग 11 संघ जो आहे तो देखील दुसरा सामना जिंकला तर मात्र या दोनही संघाचं आव्हान या ठिकाणी संपुष्टात येणार आहे. म्हणजेच या सामन्यावरती पूर्णपणे नजर जर कोणत्या संघाची असेल तर ती डीजी पोपेडा संघाची. हेच
पहिला क्रमांक पटकावलाय आणि यावेळेस मात्र होणारा हा सामना जर आपण पाहतोय या सामन्यावरती निश्चितपणे नजर असणार आहे। खरं पाहता शहीद भगतसिंग 11 संघ जर या ठिकाणी विजयी झाला तर त्यांचा देखील जवळपास प्रवेश निश्चित होऊ शकतो, म्हणजेच धायगुडे पाटील या संघावरती थोडासा दबाव हा निश्चितपणे असणार आहे। नाणेफेक जिंकले धायगुडे पाटील संघाने, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले। सामन्याच्या धावत्या वर्णनाच्या सामन्याच्या पहिल्या सत्राच्या धावत्या वर्णनासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय प्रशांत पुजारी यांना। धन्यवाद प्रवीण सर, ज्या प्रकारे तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती दिली आम्हाला क्रिकेट खेळाडू निश्चित या संघावरती। सर 2 मिनिटं आवाज वाढवायचा। हॅलो हॅलो, थँक्यू। नक्कीच प्रवीण सर, ज्याप्रमाणे तुम्ही सांगितलं की या सामन्यावरती नक्कीच डीजी पोपेटा कन्स्ट्रक्शन संघाची तरडी नजर असणार आहे, तसेच धायगुडे पाटील या संघाची देखील एक चांगली नजर असणार, कारण की ह्या सामन्यामध्ये जर शहीद भगतसिंग हा जर सामना जर परास्त झाला तर नक्कीच कुठेतरी अपेक्षा आमच्या नक्कीच फुलावतील। बघू काय घडतंय आणि काय बिघडतंय, येणारा काळ सांगेल। क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कुठल्याही भाकीत करणं सुरक्षित नसतं मित्रांनो, त्याच प्रकारची आता मात्र चेंडू हवेत जातो, चेंडू जातो मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा रेषेवर खणखणीत केपीएल षटकार। नक्कीच दादा सूळ हा फलंदाजाने आल्या आल्या आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केले। कालच्या दिवसामध्ये जरी तो पहिल्या चेंडूवरती त्रिफळाचीत बाद झाला असेल, नक्कीच त्याच्या आशा कुठेतरी पल्लवित झाल्या असतील या षटकारांशीच, कारण की त्याच्याकडे क्षमता, एक शरीर यष्टी पहा, एक धनदाट असा फलंदाज, एक क्षमता, एक अष्टपैलू खेळाडू, एक विस्फोटक फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे तोच दादा सूळ। आता मात्र पुन्हा एकदा बॅटिंग क्रिसमध्ये आता मात्र चेंडू थोडासा व्हेरिएशन होता अक्षय या गोलंदाज अक्षय सरोदे याच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं मित्रांनो, अंडर 19चं प्रतिनिधित्व जो करतो कळंबोली संघाचं तोच अक्षय सरोदे आता मात्र राईट राऊंड द विकेट पंचांना पार करत टाकेल फलंदाज दादा सूळ याच्यासाठी। दादा सूळ एक आक्रमक फलंदाज, एक विस्फोटक फलंदाज म्हणजेची ओळख आहे कळंबोलीमध्ये। आता पुन्हा एकदा आपले इरादे स्पष्ट केले दादा, अतिशय सुंदर फटका, पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषेबाहेर 6 धावांन करता। नक्कीच जर प्रवीण सर आपण जर पाहिलं इंटरनॅशनल क्रिकेट रूल नियम क्रमांक 19 आपल्याला सांगतो की जर चेंडू जर सीमारेषेबाहेर जर डायरेक्ट जात असेल तर त्याला पंचांना अधिकार आहे का हा चेंडू षटकार घोषित करण्याचा, आणि त्याच नियमाचा नियम क्रमांक 19 ची अंमलबजावणी करताना दिसतात पंच मिलिंद पापरेकर। पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे। आता मात्र अक्षय सरोदे थोडीशी स्ट्राईक चेंज करतोय, राईट ओव्हर द विकेट 7 ते 8 पावलाचा थोडासा रनअप मध्ये कुठेतरी भरसाटतोय गोलंदाज अक्षय, परंतु अक्षय एक उत्कृष्ट एक प्रतिभावंत खेळाडू म्हणजे ओळख आहे तोच अक्षय सरोदे। अपेक्षा नक्कीच असतील धायगुडे पाटील संघाकडून, त्याच्याकडून एक चांगले गोलंदाजी करावी, कारण की क्षेत्ररक्षण निर्बंधाचं षटक, पहिलं षटक, पॉवर प्लेचं षटक, नक्कीच त्या षटकामध्ये कुठेतरी कमीत कमी धावा द्यावा हा प्रयत्न नक्कीच अक्षय याचा असेल। आता मात्र थोडासा आखू टप्प्याचा चेंडूचं गती परिवर्तन थोडंसं नियंत्रण केलं होतं चेंडूवरती, म्हणूनच चेंडू सरळ जाऊन विसावला तो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू निर्धाव जातोय। आता नक्कीच माझे साथी स्कोरर मित्रांनी मला एक चांगला प्रश्न विचारला, कारण की अक्षयने पहिला चेंडू निर्धाव, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू निर्धाव, चौथा चेंडू परत षटकार आणि 5वा चेंडू निर्धाव। येणार चेंडूवरती काय होईल मित्रांनो नक्कीच अपेक्षा आहे। आता मात्र चेंडू हवेमध्ये जातोय, लॉफ केला जातो, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, क्षेत्ररक्षकाला वेळ भेटतो आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल पूर्ण केलाय तो बंटी याने, आणि दादा याच्या खेळीचा अंत 12 या धावावरती। नक्कीच क्रिकेटचा नियम क्रमांक 32 सांगतो की जर चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक तो चेंडू जर झेल करत असेल तर फलंदाज बाद घोषित केला जाऊ शकतो। आणि मात्र आता मात्र कुठेतरी भगतसिंग पॅलनमध्ये कुठेतरी नक्कीच निराशा असेल, कारण की दादा आक्रमक फलंदाज ज्याची कामगिरी त्याने पूर्णपणे बजावली असली तरी अजून देखील त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, कारण की पॉवरचं षटक देखील पीक 2चं षटक आहे, त्या षटकामध्ये कुठेतरी मोठ्या धावसंख्या याव्यात, 10 फलकावरती कुठेतरी 2
पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 30 ते 35 धावा जमा करत, कारण की जर प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला तर धायगुडे पाटील संघ एक उत्कृष्ट संघ, एक माहेरी संघ, अतिशय चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला संघ, एक क्षमता असलेला संघ आहे की कुठेतरी एक मोठी धावसंख्या उभा राहावी, एक सन्मानित धावसंख्या म्हणजे कमीत कमी 60 ते 65 धावांचं लक्ष उभं करावं, परंतु त्याला साजेशी फलंदाजी करेल का, एक चांगली धावसंख्या उभी करेल का येणारा काळ सांगेल. एका षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर जर धावा पाहिल्या तर फलंदाज दादा हा बाद झालेला आहे, धाव फलकावरती धावा जमा केल्या आहेत 12 आणि त्या 12 धावा जर पाहिल्या मित्रांनो तर 2 षटकारांनी जमा झालेल्या आहेत. नक्कीच प्रवीण अर्जुने सर, तुम्ही आल्याला जर पाहिलं असेल काल मैदानावरती ज्या प्रकारे ओप्पोचे तंबू उभा राहिलेले आहेत, आखाती देशांमध्ये ज्या प्रकारे शामियाने उभे केले जातात त्याच प्रकारचे हे शामियाने या मैदानाची नक्कीच रौनक वाढवतात. नक्कीच मी आयोजकांना धन्यवाद व्यक्त करेन की त्यांना इथे एक ॲडव्हर्टायझिंग करायचं माध्यम उपलब्ध करून दिल्याबद्दल नक्कीच मी आमच्या KPLच्या आयोजकांचं आभार व्यक्त करेन. पुन्हा एकदा वळूया मैदानाकडे. आता मात्र मित्रांनो दुसऱ्या षटकाला मार्गस्थ होतं. दुसरं षटक कोण घेऊन येईल, एक निर्णायक षटक असेल, कारण की पॉवर प्लेचं षटक आहे मित्रांनो, हाणामारीचं षटक आहे, क्षेत्ररक्षण निर्बंधाचं षटक. त्या षटकामध्ये 30 यार्ड सर्कल पाठीमागे फक्त 2 खेळाडू हे क्षेत्ररक्षणासाठी उभे असतात. नक्कीच क्षमता आहे आदित्य देकडे, क्षमता आहे नितीन याच्याकडे, अंकित याच्याकडे, माफ करा, कुठेतरी मोठी धावसंख्या उभे करायची, मोठे फटके खेळायचे. एक उंच पुरे खेळाडू जरी नसतील पण प्रतिभावंत नक्कीच आहेत. गोलंदाज जफर राईट मोर द विकेट एलआयजी कडून. आता मात्र थोडासा हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडूला फलक फक्त दिशा दिले, चेंडू जातोय सीमा एक्स्ट्रा वाईड कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. लल्ला मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. जिथं 2 धावा त्या 2 धावांना 3 मध्ये कन्वर्ट केलं आणि पंचांकडे दाद मागितले तरी पंचांचं बोट आकाशाकडे आणि फलंदाज अंकित याचा नाहक बळी. एकच इशारा भलताच येतो राभुवाईचा बाण करून सोडी तो तीर मराठमोळांनी डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाजवी तीर. एकच इशारा भलताच येतो राभुवाईचा बाण करून सोडी तो तीर मराठमोळांनी डोळ्याचा मारा रे आवाज ऐकून वाजवी तीर आमचा ते मान. एकच इशारा. नक्कीच प्रवीण अर्जुन सर, आपण मागच्या हप्त्यामध्ये जेव्हा आपण इथे कॉमेंट्रीमध्ये उभं असतो आपल्यामध्ये एक विषय डिस्कशन झाला होता, तेव्हा प्रवीण अर्जुन सरांनी मला एक चांगली माहिती दिली होती. त्यांनी मला अशी एक चांगली गोष्ट सांगितली होती की इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये जर मित्रांनो पाहिलं तर कपिल देव हे एकमेव असे खेळाडू आहेत ते कधीच रनआउट झाले नाहीत. याची नोंद 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, माफ करा प्रवीण अर्जुन सर, 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकदाही रनआउट न झालेले हे एकमेव भारतीय खेळाडू आहेत जे कधीच रनआउट झाले. नक्कीच याची नोंद आपल्या येणाऱ्या नवोदित खेळाडूंनी घ्यावी, कारण की एक नाहक बळी गमावून संघाला कुठेतरी बॅकफुटला न्यायचं काम आता मात्र अंकित याने केलं. आता मात्र अंकित याची जागा भरून काढण्यासाठी येत होतं नौका फलंदाज नितीन म्हात्रे याच्यावर सांगायचं झालं तर म्हणणं मित्रांनो इंटर कॉलनी विभागातील रॉयल स्पोर्ट्स क्लबकडून खेळणारे एक आक्रमक उत्कृष्ट फलंदाज, एक अष्टपैलू खेळाडू, एक प्रतिभावंत खेळाडू म्हणजे ज्याची ओळख आहे तोच नितीन म्हात्रे पॉपिंग क्रीजमध्ये. थोडासा ऑफस्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आम्हाला दोन्ही हात जमिनीवर समांतर करून दर्शवतात की हा चेंडू वाईड आहे. क्रिकेटच्या नियमावलीमध्ये जर पाहिलं मित्रांनो तर नियम क्रमांक 25 आपल्याला सांगतो की हा चेंडू अवांतर घोषित करण्याचा हक्क पंचांना आहे आणि एक अवांतर स्वरूपाची धाव, एक नाहक धाव, एक निगेटिव्ह चेंडू म्हणता येईल याला. आणि एकने पुन्हा एकदा आता मात्र धाव फलकावरती हालचाल भेटते, धाव फलकावरती धाव होते. त्या दुसरं षटक मार्गस्थ असताना 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 15 धावा. जव्हार पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर एलआयजी कडून 7 ते 8 पावलांचा रन वेगवान गोलंदाज. पुन्हा एकदा खराब चेंडू, पुन्हा एकदा पंच बघू वाईड इशारा देतात का. नक्कीच धन्यवाद पंच, आमचे एक उल्लेखनीय पंच आहेत, एक अभ्यासिक पंच आहे काही ज्यांना अनुभव आहे, दांडगा अनुभव क्रिकेटचा आहे आणि त्याच अनुभवाचा पुरेपूर फायदा नक्कीच या मैदानावरती आम्हाला त्यांच्या मार्फत भेटेल. आता मात्र या षटकातील 2 चेंडूंचा खेळ एकाच चेंडूचा खेळ समाप्त होतोय. जव्हार याला कुठेतरी लाईन आणि लेंथ मधून विस्कळीत झाला. जफर या गोलंदाज कुठेतरी आपल्या लाईन आणि लेंथवर ताबा मिळू शकत नाही, कारण की पहिला चेंडू चांगला टाकला होता. जरी त्या धावावरती 2 धावा आल्या असतील, त्या चेंडूवरती 2 धावा आल्या असतील, परंतु अंकित सारखा एक मोठा आक्रमक फलंदाज ज्याला पाठीचा मनका मानला जातो शहीद भगतसिंग संघाचा, त्याला मात्र धावची तर बाद करण्यामध्ये यशस्वी ठरला होते धायगुडे पाटील संघ. पुन्हा एकदा जव्हार बॉलिंग मार्कवर तयार. 7 ते 8 पावलांचा रन, पंचांना पारकात टाकलेला चेंडू आखो टप्प्याचा चेंडू होता. चेंडूने बॅटीचा चांगलापणे जसा पाहिजे होता तसा संपर्क होत नाही. चेंडू जातो मिडविकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे धावून येतो, जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा नाहक खर्च करतोय. थोडंसं खराब चांगलं रनिंग बिटवीन द विकेट नव्हतंच मित्रांनो, परंतु क्षेत्ररक्षणाची ज्या प्रकारचं खराब क्षेत्ररक्षण झालं त्याच्यामुळेच 2 धावा नक्कीच इथे पूर्ण झाला आणि पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने फुलते, 2 ने भरते आणि 2 ने हलते.
नक्कीच प्रवीण अर्जुने सर ज्या प्रकारचं आयोजन केलं, या आयोजनाचं करावं तेवढं कौतुक कमीचं. नक्कीच याचं जर श्रेय कोणाला जात असेल तर नक्कीच ते श्रेय जातं हनुमंत चौधर साहेब, विजय शेठ खानोकर साहेब आणि दिनकरजी पोपळा साहेब यांना. कारण की एक स्वप्न रंगवलं होतं कळंबोली क्रिकेटनी. कळंबोली क्रिकेटचं देखील एक स्वप्न होतं की या मैदानावरती कुठेतरी KPLचे सामने आहेत. कारण की आजूबाजूच्या पंचकृषीमध्ये आपण पाहतो की क्रिकेटचं स्टँडर्डायझेशन होतं, क्रिकेटला कुठेतरी मोठा स्तर मिळतो, क्रिकेटला दर्जा मिळतो. त्याच प्रकारचं स्टँडर्डायझेशन आपल्या देखील मैदानावरती हवं, आपल्या देखील मैदानावरती कुठेतरी KPLचे सामने व्हावे. तर नक्कीच हे स्वप्न पूर्ण केलं आमच्या आयोजकांच्या मागे. आता मात्र क्रिकेटचा दर्जा दाखवते, स्टँडर्ड दाखवते. अतिशय चांगला स्ट्रोक, चेंडू जाते सीमारेषे बाहेर KPL षटकारासाठी. नक्कीच मित्रांनो, जेवढे खुश शहीद भगत सिंगचे पाठीराखी जेवढे खुश झाले असेल तेवढेच त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त खुश आमचे आयोजक विजय शेठ खानोकर साहेब झालेत. कारण की त्यांच्या जे संघातील हा खेळाडू आहे, नक्कीच त्यांच्या अपेक्षा होते की नितीन यांनी कुठेतरी फॉर्ममध्ये यावं. आणि आता पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका, चेंडू सीमारेषेजवळ येतो, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चूक करत नाही. 2 धावा नक्कीच भेटत आहेत. नितीन अतिशय उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, आपली ओळख पुन्हा एकदा मैदानावरती प्रस्थापित करताना दिसतोय तो मात्र नितीन म्हात्रे. कारण ते बराच काळ मी पाहिलं मित्रांनो की जर मोठ्या संघामध्ये खेळतो तो रॉयल स्पोर्ट्स क्लब कळंबकडून खेळतो. ओके, नक्कीच प्रवीण अर्जुने सर अतिशय सुरेख फटका, अतिशय घणाघाती प्रहार, चेंडू जातोय तो सरळ सीमारेषे बाहेर. एक स्टँडर्ड फटका, दर्जा स्ट्रोक, चांगला फटका. नक्कीच प्रवीण अर्जुने सर इथे आपल्या मैदानावरती जगदीश पाटील साहेब नारिवलीचे एक उत्कृष्ट समालोचक आहे मराठीचे. मी त्यांना विनंती करेन की कृपया तुम्ही जिथे कुठे असेल तर या, तुमची जागा आमच्या व्यासपीठावरती आहे. मी नक्कीच तुमचं हार्दिक स्वागत करेल आमच्या आयोजकांकडून आणि तुम्हाला विनंती देखील करेल की कृपया तुम्ही यायचे आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचे. तुम्हाला आमच्या आयोजकांकडून ही एक विनंती असेल. चला वळूया मैदानाकडे मित्रांनो. 2 षटकांचा खेळ समाप्त होते. 2 षटकानंतर जर धावफलकावरती धावा होत आहेत 21 धावा, 33 धावा. कारण की या षटकामध्ये जर पाहिलं तर जव्हार याचं पूर्णपणे पिसं काढलेत या फलंदाजाने. कारण की या षटकामध्ये 2 घणाघाती प्रहार, 2 षटकार पाहिले आणि धावफलकावरती धावा आले. ते या षटकामध्ये 21 धावा. आपले नक्कीच माझे साथी समालोचक मित्र योगेश वाघ मला इथे दर्शवतात की KPL मधले सर्वात महाग षटक या गोलंदाजाने टाकलंय. आणि कालच्या दिवसामध्ये 19 धावा कुठून काढल्या होत्या अजित पाटील या गोलंदाजाला. नक्कीच आमचं साथी समालोचक करणारे माननीय श्री जगदीश पाटील साहेब नारिवलीचे एक उत्कृष्ट समालोचक आहे, यांचं देखील या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. आमच्या सर्व समालोचकांकडून आणि तसेच आमच्या आयोजक कमिटीकडून मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. तुम्ही देखील आम्हाला वेळ दिला याच्याबद्दल देखील मी पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. घेऊन शकतो पुन्हा एकदा मैदानाकडे. आता मात्र मैदानावरती जर धावफलकावरती धावा पाहिल्या मित्रांनो, 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. कारण की पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक होते. त्या षटकामध्ये जरी दादा याचा बळी गेला असेल तरी दादाने एक उत्कृष्ट कामगिरी करत असताना संघासाठी एक नाहक बळी घालवला आणि धावफलकावरती धावत येते एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 12 धावा. परंतु दुसरं षटक एक निर्णायक षटक होते. कारण की P2चं षटक होते. त्या षटकामध्ये देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करण्याची अपेक्षित होती, परंतु त्या प्रकारची गोलंदाजी झाली नाही. कारण की फलंदाज याचं कारण असेल ते फलंदाज अजिंक्य आणि फलंदाज नितीन म्हात्रे. कारण की नितीन म्हात्रेने एक विस्फोटक फलंदाज म्हणून जिची ओळख आहे, आपल्या ओळखीला साजेशील अशी फलंदाजी त्यांनी केली आणि त्या षटकामध्ये म्हणजे दुसरं षटक पॉवर प्ले 2चं षटक, त्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्या आणि त्यात पर्याय धावफलकावरती धावा दिसत आहेत. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 33 धावा. तर निश्चितपणे प्रशांत या ठिकाणी आपण पाहतोय की काल शहीद भगत 11 संघानं शहीद भगतसिंग 11 संघानं आपण जर पाहिलं तर पहिला सामना KPLचा उद्घाटनपर सामना त्या ठिकाणी खेळला होता. आणि जर आपण संघ बांधणी पाहिली तर नितीन म्हात्रे, आदित्य देशमुख, दत्ता सारखे जबरदस्त खेळाडू या संघामध्ये, जागो जो स्वतः संघनायक आणि सर्वात यशस्वी फलंदाज म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं. तर निश्चितपणे काल जर आपण पाहिलं तर या संघाला आपल्या नावारूपाला साजेसा खेळ करता आला नव्हता. KPLचा जो आपण पाहतोय की सुरुवातीचा सामना होता, या सामन्यात कुठेतरी दबावाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आज आपण पाहतोय पूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये उतरलेला पाहायला मिळते. खराब चेंडू आणि जबरदस्त टायमिंग, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांकरता
टेक्निकल एरर असेल तर आपण तो सॉल्व्ह करायचा आहे, कारण आपल्याला व्ह्युअर्सचे काही ओपिनियन्स या ठिकाणी येत आहेत की थोडासा कॉमेंट्रीचा आवाज थोडासा कमी येतोय, त्यामुळे जो टेक्निकल एरर असेल तो आपण सॉल्व्ह करायचा आहे. धन्यवाद. या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्यांकडे वळूया. नौका फलंदाज यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय नितीन मात्र. जबरदस्त गणाघाती प्रहार, चेंडू सीमा तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की जबरदस्त गडाघाती प्रहार केलाय. आपली ताकद, आपली ओळख दाखवून दिली आहे ती फलंदाज नितीन मात्रेने. या ठिकाणी फलंदाज नितीन याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा खणखणीत षटकार यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नितीन मात्रेचा जर विचार केला तर आपल्या वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय, ज्या 22 धावांमध्ये 3 खणखणीत षटकार त्याने घेतलेत. बाद होणारा फलंदाज आदित्य देशमुख जो बाद झालाय 18, ज्यानं 9 चेंडूंचा सामना केलाय, 1 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 18 धावांची जबरदस्त खेळ साकारला. पुन्हा एकदा यावेळेस मात्र आपण पुन्हा एकदा पाहतोय बॅक टू बॅक हा दुसरा बॅटमधून मोठा मोठा चिकिरी मी देईना, मोठा मोठा चिकिरी मी देईना, मला म्हणतात पुणे. तर या खणखणीत षटकारानं शहीद भगतसिंग 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 64 धावांवरती. 3 गडी बाद 64 ही धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. फलंदाज नितीनानं बॅक टू बॅक 2 खणखणीत षटकार खेचलेत. अंतिम चेंडू या षटकातील पाहूया षटकारांची या ठिकाणी हॅट्रिक पाहायला मिळते. का लोअर फुलटॉस चेंडू उजव्या एष्टीच्या बाहेर. आता मात्र आपण पाहतोय की गोलंदाजीमध्ये लय प्राप्त करतोय गोलंदाज मनीष धायगुडे, जो धायगुडे पाटील संघाचा ओनर आहे, संघाचा संघ मालक आहे. यावेळेस मात्र खराब गोलंदाजी पाहायला मिळाले. 4ही गोलंदाज जे या ठिकाणी वापरले गेलेत, अक्षय सरोदे, जफर, दत्ता गोडसे आणि मनीष धायगुडे, हे 4ही गोलंदाज या ठिकाणी महाग ठरत आहेत. अंतिम चेंडूवरती 1 धाव या ठिकाणी निश्चितपणे मिळते, म्हणजे स्ट्राईक. पुन्हा एकदा आपण पाहतोय की फलंदाज नितीन मात्रे याच्याकडे. या दरम्यान नाणेफेक या ठिकाणी निश्चितपणे होणार आहे, कारण एनथ्रियस रामास्पोर्ट संघाचे रामदास महानवर या ठिकाणी आले. धावफलकावर धावसंख्या आहे ती 4 षटकांच्या समाप्ती अखेर 65 धावा. 65 धावा यावेळेस आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 4 षटकांची सांगता झाली आहे, म्हणजे निश्चितपणे जर आपण धावगतीचा विचार केला तर 16.25च्या सरासरीने या ठिकाणी धावगती उभारली गेली आहे आणि एक दमदार सुरुवात या ठिकाणी मिळाली आहे ती शहीद भगतसिंग 11 या संघाला. काल आपण पाहिलं की काहीसा मानसिक दडपणाखाली हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता, परंतु आज मात्र पूर्णपणे होमवर्क करून या मैदानावरती उतरलाय आणि आपण पाहतोय या मैदानाचा खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर एक योग्य फायदा उचललाय तो शहीद भगतसिंग 11 संघाच्या फलंदाजाने, खास करून नितीन म्हात्रे, जो यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय, जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 29 या धावसंख्येवरती. स्ट्राईक आपल्याकडे कायम राखली नितीन म्हात्रेनं. एक अतिशय मी म्हणेन की हुशार, चालाक्ष बुद्धीचा हा खेळाडू यावेळेस आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. नितीन मात्रे जो आयकॉन खेळाडू आहे, यावेळेस मात्र लोअर फुलटॉस चेंडू ऑनसाईडच्या दिशेनं चेंडू तटवलाय. चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव जरूर मिळते. दुसऱ्या धावेचा मनसुबा अगोदरच आपल्याला पाहायला मिळाला होता. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांमध्ये आणि या 2 धावेच्या बरोबरीनं शहीद भगतसिंग 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 67 धावा. फलंदाज नितीन जो खेळतोय आपल्या वैयक्तिक 31 या धावसंख्येवरती. काल आपण पाहिलं सुरेश मुनीम या फलंदाजानं. यावेळेस मात्र खराब चेंडू आहे, पंचांचा नो चेंडूचा इशारा येतोय. भीमर प्रतीचा चेंडू या ठिकाणी मारा केला जातोय. 1 धाव मात्र निश्चितपणे मिळते. 1+1 अशा एकूण 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. धावा येणं गरजेचं आहे, तर निश्चितपणे आपण पाहतो या 2 धावेच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 69 धावा. या सामन्यामध्ये आपल्याला सर्वोच्च सांघिक धावसंख्या पाहायला मिळणार यात मात्र शंका नाहीये, कारण काल आपण पाहिलं होतं की दोस्ती 11 संघानं 6 षटकामध्ये 76 धावा उभारल्या होत्या, जी कालच्या दिवसभरातील सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती. आणि आज जर आपण विचार केला तर निश्चितपणे या ठिकाणी एकच धाव आहे, माफ करा, एकच धाव आहे. यावेळेस फक्त नोची एकच धाव आहे, कारण स्ट्राईक रोटेट झालेली नाहीये, धाव घेतली गेलेली नाहीये. केवळ 1 धाव आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या 68 धावा.
पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय सरोदे, जे अक्षय सरोदेनं पहिलं षटक फेकलं होतं, 12 धावा खर्च केल्या होत्या. एक अतिशय प्रतिभावान खेळाडू. यावेळेस मात्र चेंडू भिरकावलाय, जबरदस्त टायमिंग, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. तर यावेळेस मात्र आपण पाहिलंय की आमचे डीजे ऑपरेटर देखील मगाशी एक जबरदस्त धून वाजवली होती की मोठ्या मोठ्यांची केली मी दैना उडवली आहे, अक्षरशः पिस काढली आहेत गोलंदाज अक्षय सरोदेची. या मला वाटतं एक जबरदस्त टायमिंग या ठिकाणी, सुंदर टायमिंगचं उदाहरण आहे, कारण फ्लॅट षटकार खूप कमी आपण या मैदानावरती पाहिले आहेत आणि हा फ्लॅट षटकार खेचलाय तो फलंदाज नितीन म्हात्रेनं. यावेळेस मात्र पुन्हा एकदा ऑनसाईडच्या दिशेने चेंडू तटवलाय, शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू जातोय, स्वतः संघ मालक मनीष दायगुडे चेंडूवर ताबा मिळवतोय, चेंडू कव्हर करतोय, तोपर्यंत मात्र एक धाव आणि या एका धावेच्या बरोबरीने आमचे साथी स्कोरर योगेश वाघ मला सुचवतात की 75 धावांपर्यंत मजल मारतोय. म्हणजे काल जर सर्वोच्च सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला तर 76 धावांचा विक्रम आहे दोस्ती 11 या संघाच्या नावावरती. परंतु आज मात्र हा विक्रम कदाचित या ठिकाणी मोडला जातोय की काय, अशी प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण झाले. 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. गोलंदाज अक्षय यावेळेस मात्र स्ट्रायकर एंडवर जागोसाठी. आता मात्र किंचित दिशा भरकटतोय, टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर निघतोय, पंच बाहेर निघतायत, अवांतर चेंडूचा इशारा होतोय आणि अवांतर धावेनं 76 धावांपर्यंत मजल मारतोय. म्हणजे बरोबरी झाली आहे सर्वोच्च सांघिक धावसंख्येची आणि अजूनही जवळपास या षटकानंतर एक षटकाचा खेळ येणं बाकी आहे. तर फलंदाज नितीन म्हात्रेचा जर आपण विचार केला, जो खेळतोय आपल्या वैयक्तिक, यावेळेस मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू आहे, कट करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटतोय, मानसिक दडपणाखाली पाहायला मिळतोय तो गोलंदाज अक्षय सरोदे. अक्षय सरोदेचा जर आपण विचार केला तर कळंबोलीच्या अंडर-19 संघाचं प्रतिनिधित्व करणारा हा खेळाडू आहे, संघनायक आहे, एक अतिशय प्रतिभावान अष्टपैलू खेळाडू आहे. परंतु आपण पाहतो की एखाद्या खेळाडूचा जर दिवस नसेल तर निश्चितपणे त्याच्याकडून आपण पाहतो की अशा प्रकारची खराब कामगिरी आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. यावेळेस मात्र खराब चेंडू आणि या चेंडूला मात्र जबरदस्त टायमिंग दाखवतोय फलंदाज जागो. तो निश्चितपणे या ठिकाणी पुन्हा एकदा मी विनंती करतो कैलासवासी गणेश 11 संघाचा संघनायक आणि एन्थ्रियस रामा स्पोर्ट्स संघाचा संघनायक, आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. एन्थ्रियस रामा स्पोर्ट्स संघाचे संघनायक आहेत. तर निश्चितपणे या ठिकाणी एकाच सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा रेकॉर्ड यावेळेस मात्र आपण पाहतोय. रिव्हर्स स्वाईप केलाय चेंडूला, पंचांचा इशारा येतोय, बॅक टू बॅक हा दुसरा. प्रकारचा सामना होता धायगुडे पाटील संघासाठी. या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी आपल्याला बॅकफुटवर पाहायला मिळतोय तो हा धायगुडे पाटील संघ. परंतु धायगुडे पाटील संघाचा जर आपण विचार केला तर अतिशय
मातबगार खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. नवा एक डावखोर आक्रमक फलंदाज या संघामध्ये आहे. ललित सारखा खेळाडू या संघामध्ये, अक्षय सरोदे सारखा अष्टपैलू खेळाडू या संघामध्ये, स्वतः संघनायक मनीष दायगुडे, गणेश गोलप, म्हणजेच जर आपण पाहिलं तर गणेश सारखा गोलंदाज या संघामध्ये आहे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय दत्ता गोडसे सारखा आक्रमक फलंदाज या संघामध्ये, म्हणजेच जर आपण पाहिलं तर या संघाला देखील तितकीच समान संधी आहे. कारण क्रिकेट आहे प्रशांत, आणि क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचं भाकीत करणं योग्य नाहीये. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की एक जरुरी अनाउन्समेंट आहे. एक स्विफ्ट डिझायर आहे MH04DR 9877 याच्या मालकाला विनंती आहे की आपण थोडंसं त्या ठिकाणाहून आपलं वाहन बाजूला घ्यायचं. या दरम्यान पुन्हा एकदा आपण पाहतोय की खराब तर या ठिकाणी आता मात्र आपण पाहतोय फलंदाज नितीन म्हात्रे आपल्या वैयक्तिक 42 या धावसंख्येवरती पोहोचतोय. रिव्हर्स चेंडू मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. फलंदाज नितीन म्हात्रेचा जर आपण विचार केला तर 14 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 42 धावांवरती नाबाद खेळी साकारतोय, ज्यामध्ये 5 खणखणीत षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं या 42 धावा उभारल्यात. या षटकाचा जर आपण विचार केला तर शेवटचे 3 चेंडू कदाचित या ठिकाणी शिल्लक आहेत आणि 8 धावांची आवश्यकता आपलं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. फलंदाज नितीनला यावेळेस मात्र जागा बनवली. ऑनसाईडच्या दिशेनं चेंडू तटवलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांकरता. हुसना दी फरीदे सोनिया कदर करी दी नखरे नहीं करी दे कोई करता होवे प्यार सोनिया कदर करी दी नखरे नहीं करी दे करता होवे प्यार सोनिया. तर निश्चितपणे धन्यवाद डीजे. आपण पाहतोय की 97 धावांपर्यंत मजल मारतोय तो शहीद भगतसिंग 11 संघ. निश्चितपणे या ठिकाणी पहिलं शतक पाहायला मिळतंय का, तर फलंदाज नितीनसाठी 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची आवश्यकता आहे आपलं अर्धशतक पूर्ण करण्यासाठी. यावेळेस मात्र जमिनी लगतचा फटका, 1 धाव मिळते. दुसऱ्या धावेचा निश्चितपणे प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. नितीन आपल्याला मैदानावरती 48 धावांपर्यंत मजल मारतोय, तर 99 धाव फलकावरती आपल्याला धावा पाहायला मिळतात शहीद भगतसिंग 11 संघाच्या. 16 चेंडू आणि विजयासाठी 16 चेंडू आणि 48 धावसंख्येवर खेळतोय आणि 99 धाव फलकावरती धावसंख्या पाहायला मिळते. म्हणजेच पाहूया फलंदाज नितीन आपलं अर्धशतक या ठिकाणी पूर्ण करतोय का, कारण कदाचित या षटकातील हा अंतिम चेंडू असणार आहे, या सत्रातील हा अंतिम चेंडू असणार आहे. 2 विक्रम करण्याचा या ठिकाणी निश्चितपणे आवश्यकता. यावेळेस मात्र उजव्या एसटीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू आणि याचबरोबर 100 धावा पूर्ण होत आहेत त्या शहीद भगतसिंग 11 या संघाच्या. जोरदार टाळ्यांनी या ठिकाणी स्वागत करायचंय, कारण 100 धावा आपण पाहतोय या मैदानावरती पूर्ण झालेल्या. हा एक नवीन विक्रम या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. 35 चेंडूंमध्ये 100 धावा. निश्चितपणे या ठिकाणी अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे. नितीन वैयक्तिक 48 या धावसंख्येवर खेळतोय. 16 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 5 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीनं या 48 धावा उभारल्यात. आता मात्र लोअर फुलटॉस चेंडू होता. चेंडूचा फारसा फायदा उचलता आलेला नाहीये. 3 गडी बाद 6 षटकांमध्ये 100 धावा उभारल्यात त्या शहीद भगतसिंग 11 संघानं आणि 101 धावांचं लक्ष्य असणार आहे ते दायगुडे पाटील या संघासमोर. नाप तोल के कंडा कट्टी दा स्पीकर ते बोल के सानू ओदा नहीं प्यार नाप तोल के कंडा कट्टी दा स्पीकर ते बोल के लेके दित्ती थल्ले जिंदगी दे रोनी नू यार लुट देने मौजा दिल खोल के इलाके पिन पैग बल्लिए बंदे टुकड़े कच्ची दी डिग्गी खोल के इलाके पिन पैग बल्लिए बंदे टुकड़े कच्ची दी डिग्गी खोल के. या दरम्यान मी सन्माननीय श्री संतोषजी मोकर साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुढील सामन्याचं नाणेफेक करायचंय. एन्थ्रियस रामास्पोर्ट तिथे उभे होते ना, त्यामुळे Yeah.
या दरम्यान एन3एस रामा स्पोर्ट्स संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. मी पुन्हा एकदा कैलासाचे गणेश इलेव्हनना या संघाच्या संघनायकाला विनंती करतो, आपण नाणेफेकीसाठी समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. निश्चितपणे प्रशांत पुजारी आमच्या समवेत आहेत आमच्या समालोचन कक्षामध्ये. तर प्रशांत, या ठिकाणी आपण पाहतोय की कळंबोली प्रीमियर लीग मध्ये प्रथमच सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळते. या दरम्यान पुन्हा एकदा एक जरुरी निवेदन आहे. मला वाटतं कदाचित त्या ठिकाणी आपण जे पाहतोय ओप्पोचे जबरदस्त टेंट या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. एक जबरदस्त सुंदर स्वरूप या मैदानाला प्राप्त झालंय, कारण आपण पाहतोय की एखादा मी म्हणेन की बसू दे. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की एक सुंदर स्वरूप या मैदानाला प्राप्त झालंय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण कळंबोली, आणि अगदी आंतरराष्ट्रीय सामन्यांचा ज्या प्रकारे आयोजन केलं जातं अगदी त्याच प्रकारचं मला वाटतं कदाचित आपल्या कळंबोली क्रिकेट असोसिएशनकडे प्रेक्षकांना बसण्यासाठीचे रॅक देखील आहेत. तर कदाचित हे रॅक जर या ठिकाणी लावले गेले तर आणखीनच या सामन्यांना मी म्हणेन, कारण रजनी क्रिकेटमध्ये या रॅकचा आपण निश्चितपणे उपयोग केलेला पाहायला मिळतात आपल्याला. परंतु या स्पर्धेसाठी, कारण आपण जसजसं या स्पर्धेमध्ये पुढे सरकणार आहोत प्रशांत, तसतसं आपल्याला प्रचंड क्रीडा रसिकांची या ठिकाणी उपस्थिती या सामन्यांसाठी पाहायला मिळणार आहे. आणि निश्चितपणे ओप्पोचं देखील या ठिकाणी प्रमोशन केलं जाते, कारण ओप्पो कॅमेरा फोन हा सध्या मार्केटमध्ये एक नवीन फोन आलाय A57, ज्याला स्टार मॉडेल म्हटलं जातं. याचं वैशिष्ट्य आहे 16 MP फ्रंट कॅमेरा, 13 MP रिअर कॅमेरा, 3 GB रॅम आणि 256 GB मेमरी एक्सपांडेबल, 3 स्लिम स्लॉट आहेत आणि 6.0 व्हर्जनचा हा मोबाईल आहे. आपल्या कळंबोलीमध्ये सिद्धी मोबाईल शॉप ही सेक्टर नंबर 1 भारत गॅस समोर जे शॉप आहे सिद्धी मोबाईल शॉप, या ठिकाणी हा मोबाईल फोन उपलब्ध आहे. आणि ज्या कोणत्या क्रीडा रसिकाला, क्रिकेट खेळाडूला किंवा मान्यवरांना या मोबाईल फोनची आवश्यकता असेल तर निश्चितपणे 0% इंटरेस्टवरती आणि फायनान्सवरती हा मोबाईल उपलब्ध आहे. जर कोणाला आवश्यकता असेल, कारण आपण पाहतोय की मोबाईलची ही दुनिया आहे आणि संपूर्ण जग हे मोबाईल फोनवरती आपल्याला मी म्हणेन की ऑन अ फिंगर टिप, आपल्या फिंगर टिपवरती संपूर्ण जग आपल्याला मिळू शकतं. तर ओप्पोच्या माध्यमातून ही जाहिरात या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे या KPLच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाला मी म्हणेन की जणू एक प्रकारे 4 चांद लावलेत या ओप्पो मोबाईल फोनच्या या जबरदस्त टेंटनी. आणि निश्चितपणे प्रशांत, जसा आपण उल्लेख केला की आखाती देशांमध्ये ज्याप्रमाणे तंबू उभारले जातात अगदी त्याच प्रकारचे टेंट आणि अतिशय सुंदर सुबक दृश्य या ठिकाणी आपल्याला मैदानावरती आमच्या पनवेल टेनिस cricket.in कॅमेऱ्याच्या माध्यमातून हे संपूर्णपणे आपल्याला स्क्रीन, मोबाईल स्क्रीनच्या किंवा कॉम्प्युटर स्क्रीनवरती पाहू शकता. पनवेल टेनिस cricket.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कव्हर केली जाते. आणि निश्चितपणे आपण पाहतोय की रेग्युलर याचे फॉलोअर्स आपल्याला मिळत आहेत. किरण दळवी, केतन दळवी, अक्षय भगत आणि निश्चितपणे या पनवेल टेनिस cricket.in चे सर्वेसर्वा संदीप वास्कर जे फाउंडर आहेत. या दरम्यान या ठिकाणी तर निश्चितपणे या ठिकाणी कैलासवासी गणेश इलेव्हन संघाचा संघनायक, आपल्याला हा शेवटचा कॉल असेल, यानंतर कॉल केला जाणार नाही. कृपया आपण या गोष्टीचा विचार करायचा आहे, कारण कळंबोली प्रीमियर लीगचं आयोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण सामन्यांकडे वळतो आहोत. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहिलं की पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक या ठिकाणी राहिलं गेलं होतं. कदाचित काही यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू तटवलाय. सलामीची जोडी यावेळेस आपण मैदानावरती पाहायला मिळते आहे. 101 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठं आव्हान आहे, कठीणतम लक्ष्य आहे, परंतु अशक्य नाहीये, कारण क्रिकेटच्या परिभाषेमध्ये कोणतंही अशक्य गोष्ट नसतं. तर येणाऱ्या 3 षटकांमध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती प्रशांत पुजारी आणि त्यानंतरच्या उर्वरित 3 षटकांसाठी मायक्रोफोनवरती जगदीश पाटील.
धन्यवाद प्रवीण अर्जुने सर. वळूया दुसऱ्या सत्राकडे मात्र म्हणजे या सामन्याच्या उत्तर धाकडे. कारण की एक भलं मोठं डोंगर आहे आव्हानाचं. कारण की 6 षटकांमध्ये 100 धावा कुठून काढल्या त्या शहीद भगतसिंग संघाने. त्याच्यामध्ये जर उल्लेखनीय कामगिरी जर पाहिली तर नितीन याची नक्कीच करावं तेवढं कौतुक कमी. कारण की 16 चेंडूंमध्ये 48 धावा, ज्या 48 धावांमध्ये 5 घणाघाती षटकार आणि 2 चौकार लगावले. तोच नितीन मात्रे अतिशय उल्लेखनीय कामगिरी करताना दिसला या सामन्यामध्ये. नक्कीच पहिल्या सत्रामध्ये तर अतिशय उत्कृष्ट फलंदाजी करताना दिसले हे सर्वच फलंदाज. परंतु येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये उत्तरधामध्ये काय होते आणि काय बिघडते हे पाहण्याचा निश्चित मजेशीर असेल. आता मात्र चेंडू गेला होता स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित, झेल काय पूर्ण करू शकला नाही. परंतु चेंडू उचलेला आणि फेकी करत तोपर्यंत 2 धावा पूर्ण होते. सुरेख रन इन द बिटवीन द विकेट आणि तेवढं सुरेख क्षेत्ररक्षण म्हणता येईल. क्षेत्ररक्षक एक चांगला थ्रो होता. क्रिकेटच्या परिभाषेत जर मध्ये म्हणलं तर एक पॅरल थ्रो मध्ये या क्षेत्ररक्षकाकडून चेंडू सरळ जाऊन विसरला तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. आता मात्र जर दुसऱ्या सत्रातील पहिले ते षटकाचा मार्गस्थ असताना धाव फलकावरती धावा दिसत आहेत मित्रांनो. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 4 धावा. या दरम्यान प्रशांत आपल्याला थोडंसं थांबवतोय कारण या ठिकाणी नाणेफेक होते. संतोषजी मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी एन3एस रामा स्पोर्ट्स आणि कैलासवासी गणेश की खरोखरच एक अतिशय चुरशीची लढत असणार आहे. कैलासवासी गणेश 11 संघाचा जर आपण विचार केला निश्चितपणे आपण पाहतोय की थोडंसं आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. कारण आपले जे खेळाडू आहेत, लोकल खेळाडू आहेत, रामदास महानवर आपण ओपन मध्ये खेळतात तरी देखील मायक्रोफोन पासून आपण 4 हात दूर पाहतोय. यानंतर आपण त्यांच्याशी निश्चितपणे संपर्क साधणार आहोत. ओव्हर टू प्रशांत पुजारी. नक्कीच प्रवीण अर्जुने सर, तुम्ही नक्कीच एक चांगला शब्द वापरला. इंटरनॅशनल पद्धतीचं हे आयोजन आहे. नक्कीच एखाद्या चांगल्या मोठमोठ्या रजनी मालिकेला जागे लाजवेल असं हे आयोजन आहे आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. नक्कीच मी आयोजकांचा देखील धन्यवाद व्यक्त करेन आमच्या समोलकांच्या माध्यमातून. पुन्हा त्या वेळेला मैदानाकडे आता मात्र धाव फलकावरती धावा दिसत आहेत त्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8-9 धावा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अविनाश राईट ओव्हर द विकेट. परंतु एक घणाबहादी प्रहार चेंडू मध्ये तो वेळ भेटतो तिथे क्षेत्ररक्षकाला झेल पूर्ण होतो. काय अतिशय उत्कृष्ट असा झेल मोहिते याच्याकडून नवा याचा खेळचा अंत. कॅमेरा स्टँड लागते. या पहिल्या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त होतो. धाव फलकावरती जर धाव पाहिला तर 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. नक्कीच जर धायगुडे पाटील या संघाला कुठेतरी आपलं वजन प्रस्थापित करायचं असेल, आपली मक्तेदारी जर प्रस्थापित करायची असेल तर नक्कीच या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी 40 धावा कुठून काढण्याची आवश्यकता असेल. कारण की जर धाव फलकावरती जर धाव संख्येची सरासरी पाहिली तर 15च्या सरासरीने 17 ते 18च्या सरासरीने तुम्हाला धाव फलकावरती धावा जमा करणं आवश्यकता असेल जर हा सामना तुम्हाला जिंकायचा. आता मात्र लल्ल्या याच्या बॅटीचा एज घेऊन चेंडू हवेत जातोय आणि आपल्याच फॉलो थ्रू मध्ये हा झेल पूर्ण करतोय तो अविनाश आणि लल्ल्या याच्या खेळीचा अंत. जरिया नी चांदिया फ्रेंड मैथों तेरिया लंबरगिनी ते किथे लाउंदा. नक्कीच मित्रांनो, उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी चालू सामना शहीद भगतसिंग 11 विरुद्ध धायगुडे पाटील स्पोर्ट्स क्लब या 2 संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल हा धायगुडे पाटील संघाने जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. परंतु कुठेतरी हा घेतलेला निर्णय चुकीचा ठरतोय की काय असा मनामध्ये प्रश्न भेडसावत असेल. कारण की त्याचं कारण जर ते असेल ते म्हणजे शहीद भगतसिंग याच्या नितीन म्हात्रे या फलंदाजीची अतिशय उत्कृष्ट फलंदाजी. कारण की 16 चेंडूमध्ये 48 धावा, एक घणाघाती फलंदाजी, एक अष्टपैलू कामगिरी याच्या बॅटिंगमधून आपणास पाहायला या मैदानावरती. त्याच्या पश्चात 10 फलकावरती धावा जमा झाल्या त्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर 100 धावाने 101 धावांचं लक्ष. आणि मित्रांनो, एक गोष्ट, एक निवेदन मी देऊ इच्छितो तुम्हाला. कारण की कंपल्सरी धावा चेसिंग करणं आवश्यकता असेल, जर सामना बरोबर सुटेल तर आमच्या आयोजकांच्या मार्फत सुपर ओव्हर खेळवण्यात येईल याची नोंद घ्यायची. आता मात्र पहिलं षटक संपतंय मित्रांनो. पहिल्या षटकाच्या समाप्तीने 10 फलकावरती जर धावा पाहिला तर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 8 धावा. कारण की ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये फलंदाजांनी केली त्याच प्रकारची गोलंदाजी मात्र आता करताना दिसत आहेत ते शहीद भगतसिंग संघाचे सर्वच गोलंदाज. कारण की पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे जखडून ठेवलं या फलंदाजांना. कुठेही मोठे फटके खेळण्यासाठी चान्स दिला नाही. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणता येईल शहीद भगतसिंग या खेळाडूंची. आता मात्र आदित्य देशमुख एक लेदर क्रिकेटर म्हणता येईल, ज्यांनी एक टेनिस क्रिकेटमध्ये आपले एक वेगळीच छाम, एक वेगळीच नाव कोरलंय टेनिस विश्वामध्ये देखील. तोच गोलंदाज आदित्य देशमुख. हरिओम पनवेलकडून खेळणारा हा गोलंदाज एक अतिशय उत्कृष्ट गोलंदाज, एक माहिर गोलंदाज. चेंडूवरती गती परिवर्तन, कधी इन स्विंग, कधी आउट स्विंग, तर कधी भेदक मारा आणि टिचून
आक्रमक ज्याची ओळख आहे तोच आदित्य देशमुख पुन्हा एकदा एलआयजी एंड करून बॉलिंग मार्कवर तयार. राईट मोर विकेट एक 7 ते 8 पावलांचा रनअप. एक शरीर यष्टी जरी छोटी असली परंतु एक आक्रमकता जरूर त्याच्या गोलंदाजीमध्ये आहे. ज्या प्रकारची आक्रमकता त्यांनी फलंदाजीमध्ये दाखवली. आता मात्र अतिशय सुंदर असा पॅडल स्वीप, चेंडू जाते सरळ सीमारेषा बाहेर. नक्कीच मित्रांनो, जर क्रिकेट नियमावली जर पाहिली, क्रिकेट ऑफ लॉ मध्ये जर पाहिलं तर नियम क्रमांक 19 सांगतो, जर चेंडू सीमारेषेवर जर डायरेक्ट जात असेल तर नक्कीच हा चेंडू षटकार म्हणून घोषित करण्यात येईल. नक्कीच या षटकारांची आतामध्ये धावफलकावरती कुठेतरी मोठी हालचाल भेटते, कारण की अशाच फटकांची आवश्यकता असेल ती धायगुडे पाटील संघाला. गणेश घोलप या फलंदाजाला नक्कीच कुठेतरी मोठे फटके खेळावे लागेल, कुठेतरी आसमानी फटके खेळावे लागतील, कुठेतरी आक्रमक फलंदाजी करावी लागेल जर या सामन्यावरती आपल्याला कुठेतरी आगेकूच करायची असेल तर. आता मात्र पंच आम्हाला दोन्ही हात आपल्या जमिनीला समांतर करून दर्शना की क्रिकेटचा 25वा रूल सांगतो की नियम क्रमांक 25 आपल्याला असं सांगतो की हा चेंडू वाईट घोषित करण्याचा, उजव्या स्टेशनच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांना अधिकार आहे की हा चेंडू निगेटिव्ह घोषित करण्याचा आणि अवंतर स्वरूपामध्ये नक्कीच धाव भेटते. आणि आता मात्र कुठेतरी धाव संख्येला एक हळूवार अशी हालचाल भेटते आणि धावफलकावरती धाव होत आहेत त्या दुसरे षटक मार्गस्थ असताना 15 धावा, 2 गाड्यांच्या मोबदल्याने 15 धावा. नक्कीच कुठेतरी बॅकफुटवर गेलेला दिसतोय हा संघ, कारण की जर या सामन्यावरती जर कुठेतरी विजय प्रस्थापित करायचा असेल, विजयश्री खेचून आणायची असेल तर नक्कीच धायगुडे पाटील संघाच्या फलंदाजांना मोठे फटकेबाजी करण्याची गरज असेल. पुन्हा एकदा आदित्य राईट मोर विकेट, पंचांना पार करत टाकलेला चेंडू फलंदाज गणेश घोलपेसाठी चेंडू काय समजू शकला नाही. गती परिवर्तन पहा किती सुंदर होतं, एक विलक्षण गोलंदाजीचं प्रदर्शन करताना दिसतोय तो गोलंदाज आदित्य. नक्कीच आदित्य या गोलंदाजाला याच गोलंदाजीसाठी ओळखलं जातं, ज्याची ओळख आहे आपल्या ओळखीला साजेशील, आपल्या नावाला साजेशील अशी गोलंदाजीचं प्रदर्शन करताना आता मात्र या मैदानावरती दिसतोय तो गोलंदाज आदित्य देशमुख. एकता स्पोर्ट्स क्लब कळंबूर खेळणारा हा गोलंदाज नक्कीच जर रायगड ओपनच्या सामन्यामध्ये जर पाहिलं मित्रांनो तो हरिओम पनवेल या संघाकडून खेळणारा हा एक प्रतिभावंत खेळाडू, एक ऑलराऊंडर पद्धतीचा हा खेळाडू आहे, कारण की ज्या प्रकारचे त्यांनी फलंदाजी केली, मिलिटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये एका घणाघाती प्रहार केले आणि त्याच्यात पश्चात धावफलकावरती एक चांगली धावफलकावरती धावसंख्या आपल्या पाहायला मिळते ती शहीद भगत सिंग इलेव्हन या संघाच्या खामियानामध्ये. पुन्हा एकदा वळ्या मैदानाकडे आता मात्र दुसरं षटक पुन्हा एकदा प्रगतीपथावर आहे. येणारे काही चेंडू उर्वरित आहे, बघूया पॉवर प्लेच्या षटकामध्ये कितपत धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरतात ते फलंदाज अक्षय सरोदे आणि फलंदाज गणेश घोलप. नक्कीच प्रयत्न होता अक्षय याचा कुठेतरी चेंडूला कव्हरच्या दिशामध्ये भडकावायचा, परंतु चेंडू तर बॅटीचा पाहिजे तसा संपर्क झाला नाही. त्याच पश्चात एकच धाव भेटते आणि कुठेतरी कासवाच्या गतीप्रमाणे धावफलकावरती धावा येतात. जिथे गरज होती कुठेतरी मोठे धावफलकावरती धावा याव्यात, षटकाराने चौकार लागाव्यात, कुठेतरी मोठे गगनचुंबी फटके यावेत, परंतु त्या प्रकारची फलंदाजी करण्यामध्ये अपयशी ठरतात ते म्हणजे फलंदाज अक्षय आणि फलंदाज गणेश. गणेश यांनी एक षटकार जरी लगावला होता, परंतु पुन्हा एकदा गणेश याच्यावरती पूर्णपणे फलंदाजीवर अंकुश आणला तो गोलंदाज आदित्यने. अतिशय सुरेख असा कमबॅक म्हणता येईल आदित्याचा, कारण की जर षटकार लागवला या षटकामध्ये तरी पुन्हा एकदा सुरेख असा कमबॅक आणि निर्धाव चेंडूशी या षटकाची सांगता करते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मित्रांनो धाव फलकावरती धाव दिसते त्या 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. जर प्रति सरासरी जर पाहिली षटकाची तर 8.50च्या सरासरीने धाव फलकावरती धाव जाणं करण्यामध्ये यशस्वी ठरले ते फलंदाज गणेश आणि फलंदाज अक्षय. नक्कीच जर येणारे 4 षटक आणि विजयासाठी आवश्यकता असेल ती 77 धावांची. एक अवघड जरी असेल परंतु अशक्य नाहीये मित्रांनो, कारण की जर पहिल्या क्षेत्रामध्ये ज्या प्रकारची फलंदाजी केली नितीन म्हात्रे आणि फलंदाज आदित्य आणि फलंदाज जागर, त्याच प्रकारची फलंदाजी आता मात्र कुठेतरी करावं लागेल धायगुडे पाटील संघाच्या या फलंदाजांना. आता मात्र पुन्हा एकदा वैयक्तिक कोट्यातील 2रं आणि सांघिक कोट्यातील 3रं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे एंड करून मारा करतो गोलंदाज अविनाश. अविनाश हा एकमेव गोलंदाज आहे मित्रांनो ज्यांनी कालच्या दिवसामध्ये सामन्याविरुद्ध पारितोषिक पटकावलं होतं, कारण की पहिला सामना झाला होता ज्या सामन्यामध्ये 42 धावा हे डिफेन्स करायच्या होत्या. शहीद भगत सिंग या संघात त्या धावसंख्येला डिफेन्स करताना अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. या गोलंदाजी 2 षटकांमध्ये फक्त 11 धावा खर्च केल्या होत्या, 3 ते 4 गडी बाद करून यश ठरला होता तोच गोलंदाज अविनाश. अविनाश याच गोलंदाजीचं जर प्रतिकरण पाहिलं तर मित्रांनो अचूक टप्पा आणि भेदक मारा ही त्याची ओळख आहे. बघू आपल्या ओळखीला साजेशील गोलंदाजी पुन्हा एकदा करू शकेल का अविनाश, कारण की पहिल्या षटकामध्ये पारुपल्याचं षटक होतं, P1चं षटक होतं, क्षेत्ररक्षण निर्बंधाचं षटक होतं, त्या षटकामध्ये पूर्णतः फलंदाजांना जखडून ठेवलं. या गोलंदाजा अविनाशाने त्याच प्रकारची गोलंदाजी करेल का, येणाऱ्या 6 चेंडूवर कितपत धावा खर्च करेल याची प्रश्न कुठेतरी मनामध्ये बिंबवत असेल. बघू ते आपल्या नावाला साजेशील अशी फलंदाजी करेल का येणार काळ सांगेल. राईट मोर विकेट पंचांना पार करत 7 ते 8 पावलं हायवे कडून फलंदाज अक्षय सरोदे एक आक्रमक फलंदाजासाठी अक्षय याच्यासाठी आता मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केलाय.
चेंडू जातो तो फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक धावून येतो, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसतो परंतु थोडीशी कॉलिंग खराब असेल मित्रांनो. जर तुम्हाला सुरेख रनिंग द बिटवीन द विकेट जर तुमच्यामध्ये ठेवायची असेल तर नक्कीच कॉलिंग दोन फलंदाजांमध्ये चांगलं झालेलं व्हायला हवं. कारण की जर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहिलं तर सचिन ज्या प्रकारे लाऊडली बोलायचा येस नो, दिलीप वेंगसरकर साहेब म्हणायचे चल निघ, अशा प्रकारचे कॉलिंग तुम्हाला नक्कीच आपल्यामध्ये ठेवावं लागतील जर तुम्हाला एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट एकमेकांमध्ये ठेवायचे असेल. पुन्हा एकदा ओळ्या मैदानात तिसरं षटक मार्गस्थ आहे, तिसऱ्या षटकात हा दुसरा चेंडू असेल नक्कीच प्रयत्न असणार गणेश घोलप याचा. एक मोठा फटा खेळ आपल्या फटक्यामध्ये एक 6 ते 4 धावा जमा करायत परंतु चेंडूचा आणि बॅटीचा संपर्क योग्य पद्धतीने होत नाही. त्याच पश्चात चेंडू जातो मिड विकेट रिझन क्षेत्ररक्षक मोहिते तिथे धावून येतो, चेंडूची उचल कलर फेकी त्यापर्यंत एकच धावा भेटते आणि एकने पुन्हा एकदा कासवाच्या गतीप्रमाणे धाव फलकावरती धावा जमा करण्यामध्ये यशस्वी ठरतात ते अक्षय आणि गणेश. नक्कीच ज्या प्रकारची फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली मित्रांनो, एका मोठी फलंदाजीचा करत एक धावसंख्येचा डोंगर उभा केला तो फलंदाजांनी. आता मात्र क्रिकेटचा क्लास पहा, दर्जा बॅकफुटवर जाऊन चेंडूला जागा केली, चेंडू भिरकावून देतो एक्स्ट्रा कव्हर रिझन. अतिशय देखणं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. त्या क्षेत्ररक्षकाकडून जिथे 4 धावा होता तिथे 2 धावा वाचवल्या आणि तेवढं सुंदर अशी चेंडूची फेकी केली, पॅरल थ्रो म्हणता येईल मित्रांनो. जिथे 4 धावा होत्या तिथे फक्त 2 धावा दिल्यात आणि 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या ते क्षेत्ररक्षक अतुल याने. अतुल एक पथबोध खेळाडू, एक उभरता खेळाडू आहे, एक नवोदित खेळाडू आहे मित्रांनो. जय भवानी संघाकडून खेळणं हा खेळाडू एक चांगला खेळाडू म्हणून ज्याची ओळख आहे, एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची ओळख आहे तोच अतुल आपल्याला या मैदानावरती दिसतोय. शहीद भगतसिंग या संघामध्ये ज्या प्रकारची संघाची बांधणी केली कर्णधार जागो याने नक्कीच कौतुक करावं लागेल मित्रांनो. कारण की कालच्या दिवसामध्ये जरी देखील त्यांची फलंदाजी चांगली झाली नव्हती परंतु गोलंदाजांनी ज्या प्रकारची साथ दिल्याने विजयश्री खेचून आणली नक्कीच कौतुक करावं लागेल त्या दिवसांमध्ये त्या गोलंदाजांचा. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू होता, चेंडू ग्लान्स केला, चेंडू देतोय तो फाईन लेग रिझन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न पूर्ण होतो का, अतिशय सुरेख थ्रो होता परंतु खराब असा गॅदर केला तो यष्टीरक्षकाने आणि 2 धावा नक्कीच भेटतात. नक्कीच अविनाश आपल्या नावाला आपल्या ओळखीला साजेशीर अशी गोलंदाजी करताना दिसतो या मैदानावरती. कारण की जखडून ठेवले ज्या प्रकारे फलंदाजांना कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळून देत नाही. कारण की पुढील होणारे सामने एक महत्त्वाचे सामने आहे, त्या सामन्यांमध्ये त्याला अशीच गोलंदाजी करावी लागेल. त्याचा सराव कुठेतरी या मैदानावरती करताना दिसतो तो गोलंदाज अविनाश. आता मात्र चांगला चेंडू होता, तेवढा त्या चेंडूला ड्राईव्ह केला, चेंडू लॉंग ऑन रिझन मध्ये सीमारेषेबाहेर 1 बाउन्स KPL सावकार. नक्कीच अक्षय सरोदेने आता मात्र आपली ओळख प्रस्थापित केल्या मैदानावरती. ज्या नावाला ओळख आहे, ज्या खेळासाठी त्याची ओळख आहे त्याच नावाला साजेशीर अशी फलंदाजी करता दिसतो अक्षय सरोदे मित्रांनो. अंडर 19चा जरी खेळाडू असला परंतु त्याचे स्ट्रोक्स पहा, त्याचा क्लास पहा, त्याचा दर्जा पहा, एक उत्कृष्ट फलंदाजीची ओळख कशी असावी ती मात्र आता दाखवते अक्षय सरोदे. रुयासाहेब खेळायचा प्रयत्न यशस्वी झाला परंतु क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित होता. जिथे 4 धावा तिथे फक्त एकच धाव भेटते आणि एकने आता मात्र धाव संख्येवरती कुठेतरी पुन्हा एकदा हालचाल पाहावयास मिळणार. धाव फलकावरती धावा दिसत आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा. नक्कीच मित्रांनो आपल्या इथे समालोचन कक्षामध्ये व्यासपीठावरती समालोचन कक्षामध्ये नारिवलीचे जगदीश पाटील साहेब एक उत्कृष्ट कॉमेंट्रेटर आहे, एक मराठीचे चांगले समालोचक आहे. त्यांचं देखील आगमन झालं मित्रांनो. मी नक्कीच त्यांच्याकडे देखील मायक्रोफोनवर मी त्यांना आमंत्रित करेन. तत्पूर्वी या सामन्याचा इंटरव्हल होते म्हणजे तर पहिल्या दुसऱ्या सत्रातील हा दुसरा इंटरव्हल असेल का मित्रांनो. कारण की पहिल्या सत्रामध्ये 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती होत्या त्या 50 धावा परंतु या दुसऱ्या सत्रामध्ये धाव फलकावरती जर पाहिलं तर मित्रांनो 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती दिसत आहेत त्या फक्त 28 धावा. या पुढील षटकांमध्ये काय घडते आणि काय बिघडते यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करील जगदीश साहेबांना. हो थँक्यू प्रशांत, थँक्यू. आमचे प्रवीण अर्जुने असतील साहेब, अत्यंत चांगली अशी स्पर्धा आपण बघता. कलंबोली प्रीमियर लीग अत्यंत मोठी आणि मानाची स्पर्धा. तेवढंच जर बघितलं तर चांगलंच ग्राउंड, या ग्राउंडसाठी येताच क्षणी प्रेमात पडावं एवढी सुबक केलपट्टी या ग्राउंडची. आणि जर 4ही बाजूला ग्राउंडचा विचार केला तर 8 पवेलियन उभारण्यात आल्यात. त्याच्यानंतर ओप्पो या कंपनीकडून सुद्धा तेवढ्याच प्रकारचे पवेलियन आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी त्यांची काळजी घेतली जाते आणि त्यांच्या बसण्याची व्यवस्था मात्र केली जाते. कारण जर प्रशांत बघितलं तर प्रेक्षक हे मुख्य घटक असतात स्पर्धेचा, मात्र प्रेक्षकांची तेवढीच काळजी घेतली जाते कलंबोली प्रीमियर लीग 2017 मध्ये.
अत्यंत चांगली अशी स्पर्धा तेवढीच तर निश्चितच जी पहिली मोठी लीग बघतो आपण या विभागामध्ये की ज्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था सुद्धा सर्व खेळाडूंसाठी केली जाते बघा अत्यंत मानाची मी म्हटलं होतं की अत्यंत मानाची अशी स्पर्धा आणि तेवढ्याच या स्पर्धेचा डिसिप्लिन या स्पर्धेचा दर्जा काय असतो ते आपल्याला कळतोय कारण आमचे रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे मान्यता प्राप्त पनवेल www.tenniscricket.in च्या माध्यमातून जे काम केलं जात आहे अतिशय चांगलं काम आणि त्यांच्या माध्यमातून मात्र आमचे किरण दळवे असतील केतन दळवे आणि त्याच्यानंतर वास्कर असेल यांच्या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेतून कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेल्या 195 ते 198 देशापर्यंत या स्पर्धेचा लाईव्ह थेट प्रेक्षेपण आपण बघू शकता घर बसल्या ही स्पर्धा बघू शकता तर या स्पर्धेचे आयोजक असणारे सर्वांचे लाडके आणि आदरणीय विजयदादा खानवकर हनुमंत शेठ चौधरी आणि दिनकर शेठ पोबेडा असे 3 आयोजक आणि स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा केलवली जाते या मैदानावरती 10, 11, 12 3 दिवस उद्या अंतिम दिवस मेगा फायनलचा दिवस असणार आहे सुपर संडे ज्याला म्हणतोय आपण या सुपर संडे मध्ये आहे मात्र कोणता संघ निश्चितच आपला विजयाचा रथ अश्ववेध या मैदानावरती येऊ शकेल तर जास्त वेळ करू नका जास्त वेळ झाला आपण सामना त्वरित सुरू करा 3 षटकं संपल्या 3 षटकात धावसंख्या बघतोय धावपळकावरती फक्त यावेळेस 28 धावा 101 धावांचं लक्ष असताना 28 धावा बघतोय हा चेंडू यावेळेस क्लास फटका चेंडू मात्र दुसऱ्या टप्प्यावरती रायगडची गायिका रेश्मा सोनवणेचं गाणं आपण ऐकलं अत्यंत चांगली गायिका आहे कारण रायगडची कोकिला म्हटलं तर रेश्मा सोनवणे त्याच्यानंतर मुंबईची कोकिला बघितली तर त्याच्यानंतर देशाची भारत कोकिला म्हटली तर लता मंगेशकर एवढ्या गोड मधुर आवाजामध्ये गाणं गायलंय मात्र आमचे योगेश वाघ स्कोरर अत्यंत अचूक माहिती देतात रिवर्स फडक्याचा वापर यावेळेस गरज होती का प्रश्न विचारला जातोय कारण चांगले फडके येतात कारण पहिल्या चेंडूवरती आपण दमदार चौकार दाखवलाय मात्र त्याच्यानंतर हा गलत फडका मारण्याचं कारण काय कारण 101 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय यावेळेस दायगुडे पाटील स्पोर्ट क्लब हा संघ मात्र 3 षटकात फक्त 28 धावा बघितल्या धावपळकावरती आपण फुल हँड डिलिव्हरी यावेळेस मात्र चेंडूला मिड विकेटला खेळून काढलाय एकच धाव मिळेल एका दुकानी काही होणार नाहीये आपल्याला सामना जिंकता येणार नाहीये एकेरी दुहेरी धावांनी तर प्रत्येक चेंडूवरती मोठे फडके करावे लागतील ज्याप्रमाणे मात्र शहीद भगतसिंग 11 संघाने पहिल्या षटकापासून पहिल्या चेंडूपासून आक्रमकता दाखवली होती या मैदानावरती मात्र ती आक्रमकता यावेळेस दायगुडे पाटील संघाला राखता आली नाहीये तर 101 धावांचं मोठं लक्ष चेस करायचं आहे फुल हँड डिलिव्हरी चेंडू बघावा लागेल यावेळेस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फक्त पहिल्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जात आहे पुन्हा एकदा 1 धाव आली आहे तर असं वाटलं होतं की थोडासा चेंडू लोअर फुलटसचा होता त्यामुळे निश्चितच पंच सुद्धा बघत होते याकडे तर धावसंख्या 1 पुढे सरकले बघतोय धावपळकावरती 2 गडी बाद 34 34 धावा लागल्या धावपळकावरती 4थं षटक मार्गस्थ असताना मात्र या कमी धावा वाटतात या धावपळकावरती कारण 101 धावांचा पल्ला गाठाचा रिव्हर्स फटक्याचा वापर योग्य वापर चेंडू वन बाउन्स ऑन द रफ तर प्रश्न एकीकडे विचार केला तर रिव्हर्स फटका क्रिकेटमधील सर्वात आत्मघातकी फटका असतो आपल्याला आठवत असेल इंग्लंडने जो वर्ल्ड कप गमावला होता माईक गॅटिन तो वेळेस कर्णधार होता याच्या फडक्यावरती वर्ल्ड कप त्यांना गमवावा लागला होता मात्र क्रिकेटमधील सर्वात घातकी फटका लगाता आबाद नाही तो बर्बाद हा चेंडू पुन्हा एकदा रिव्हर्स फडक्याचा वापर मात्र दैव बलवंतर या फलंदाजाचा 1 धाव घ्यायची होती मात्र थोडासा जायबंदी झाला त्या ठिकाणी सीट पडलाय
आणि मात्र हा शेवटचा चेंडू होता. या शेवटच्या चेंडूवरती एकही धाव नाही आहे. षटक समाप्त होतोय. षटक क्रमांक 4 संपलाय आणि चौथ्या षटकाच्या खेळानंतर धावसंख्या बघतोय धावफलकावरती 38 धावा. तर पहिल्या 4 षटकामध्ये 38 धावा बघतोय, कारण 6 षटकांचा सामना आहे. 100 धावांचं लक्ष्य असतं, 101 धावांचं लक्ष्य असताना मात्र आता 12 चेंडू उरलेत आणि या 12 चेंडूंवरती मात्र झाले. 63 धावा. 63 धावांची गरज आहे अद्याप. येणारे 12 चेंडू 63 धावा होतील का? कारण क्रिकेटमध्ये 6 पेक्षा जास्त मोठा फटका नसतोय, कारण 6 चेंडूवरती 36 धावा होत्या. आम्ही बघितल्या 6 चेंडूवरती 39 धावा होताना. मात्र या 63 धावा करायच्या आहेत 12 चेंडूंवरती. येणारे 12 चेंडू 63 धावांची गरज. गोलंदाजाचा 5वा ब्लॉक हॉलचा मारा, जो गोलंदाजाचं ब्रह्मास्त्र म्हटलं जात आहे, त्या ब्रह्मास्त्राचा वापर केला जातोय. गोलंदाज 5वं षटक घेऊन आलाय. राकेश पडेल याला बघतोय आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून. पहिला चेंडू ब्लॉकवॉलचा मारा केलाय. निश्चितच एक धाव मिळाली आहे. मात्र एका दुकानी पुन्हा एकदा काही होणार नाहीये, क्योंकि दिल्ली अभी भी दूर आहे. कारण मोठं लक्ष काढायचं आहे तुम्हाला, त्यामुळे प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावे लागतील, प्रत्येक चेंडूवरती मोठा फडका खेळावा लागेल. हा चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारच्या, मात्र चेंडूला अडक्यात आणि कड करतोय. जवळपास क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र डीपचा क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय. तोपर्यंत पुन्हा एकदा या 2 धावा एकवटल्या जातात. तरी जे 8 ठिकाणी बघू शकता हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू सबमरीन डिलिव्हरी बघतोय आपण. खाली राहिला चेंडू पडल्यानंतर आणि आणखीन एक निर्धाव चेंडूची सांगता बघतोय आपण. या मैदानावरती आमचे प्रेक्षक आले, त्यांच्यासाठी मानकटावचे नागोरी साहेब यांच्याकडून चहा कॉफी अल्पार मैदानावर उपलब्ध असेल. जर कोणाला जायचं आहे, त्या ठिकाणी आपल्याला भूक लागली असेल तर आपण कॅश फ्राय देऊन त्या ठिकाणी खायचं आहे. अल्पार निश्चितच एक चांगली सोय मैदानावरती. हा चेंडू यावेळेस मात्र चेंडू बघतो आपण सीमा पलीकडे. पंचांचा निर्णय अजून येणं बाकी आहे, मात्र माटी हिट केलाय चेंडू. पहिल्या टप्प्यावरती चेंडूने सीमारेषा गाठली आहे. चौकार. दायगुडे पाडील संघाला मात्र चौकाराला दिलासा थोडासा दिलाय, मात्र वेळ निघून गेली आहे असं म्हणावं लागेल. कारण पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकाच्या धावा यायला पाहिजे होत्या, त्या धावा आल्या नाही आहेत. म्हणूनच तर हा संघ 3 षटकामध्ये फक्त 28 धावा उभारू शकला असा. आणि 5वं षटक मार्गाचं असताना आपण या धावा बघतोय धावपळकावरती. आता मात्र 45 धावा. 13 बॉल 25 चेंडूवरती गेलतो. हा चेंडू पुन्हा एकदा डीप फाईन लेगला बॅक टू बॅक मधून
DJ Delete, DJ Delete, DJ Delete, बघा लेगस्टमचा चेंडू होता मात्र सोडून देण्याचा प्रयत्न केला, समजला नाही आहे कारण चेंडू पडल्यानंतर आतमध्ये वळलाय आणि मात्र लेगस्टमची डावी यष्टी होती ती उकाडून काढली आहे. फलंदाज बाद झालाय. आता मात्र 4 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा अतिशय चांगला जिंकण्याच्या जवळजवळ आहे. शहीद भगतसिंग 11 संघ ज्याने अत्यंत चांगला परफॉर्मन्स पहिल्या सत्रामध्ये दिला होता. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला गोल्डन स्पॉटवरती चेंडू फेकलाय मात्र निर्धाव चेंडू फेकला गेलाय. फक्त 3 चेंडूंचा खेळ राहिलाय या सामन्यामध्ये. आपण बघतोय फक्त 3 चेंडू, मात्र 3 चेंडूवरती सामना संपेल आणि मात्र सामना जिंकेल तो शहीद भगतसिंग. अत्यंत चांगला असा सामना, मात्र हाय स्कोरिंग बघतोय सामन्यामध्ये आपण. 101 धावा. तर या चेंडूवरती फलंदाज बाद झालाय, निश्चितच बाद झालाय फलंदाज. झेल टिपला गेलाय आणि आणखीन एक धक्का मिळतोय दायगुडे पाटील संघाला. ਕੋਟਾ ਪਿੰਜਿਆ ਪਿਆ ਹਾਏ ਪਿੰਜਿਆ ਜਾਂਦਾ ਏ ਜਿਵੇਂ ਰੂਹ ਕਿ ਦਿਲ ਤੇਰਾ ਕਾਲਾ ਮੁੰਡਿਆ ਭਾਵੇਂ ਕੰਨ ਤੋਂ ਸਮੱਖਾ ਤੇਰਾ ਮੂੰਹ ਕਿ ਦਿਲ ਤੇਰਾ ਕਾਲਾ ਮੁੰਡਿਆ ਭਾਵੇਂ ਕੰਨ ਤੋਂ ਸਮੱਖਾ वेगळे तर 4 चेंडू निर्धाव फेकल्यात, मात्र येणारा चेंडू कसा असेल. पुन्हा एकदा मोठा फडका, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय, गुड कॅच, आणखीन एक गडी बाद आणि येणारा चेंडू जर निर्धाव फेकला तर या स्पर्धेतील मेडनवर षटक फेकण्याचा विक्रम असेल. विथ हॅट्रिक केली आहे. अत्यंत चांगली गोलंदाजी बघतो आपण. गोलंदाज गोविंदा याच नावासारखा साजेशी गोलंदाजी केली आहे या मैदानावरती. अप्रतिम गोलंदाजी. तर बघतोय आपण ओव्हर हॅट्रिक झाली मंद ऑन द हॅट्रिक होईल का. येणाऱ्या चेंडूवरती जर बळी मिळवला, फलंदाजाला बाद केला तर निश्चित या स्पर्धेतील पहिले हॅट्रिक संपादन. विकेट मेडन ओव्हर फेकलं जाईल का. तर प्रभात यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक असेल गोलंदाजाला. जर येणारा चेंडू निर्धाव फेकला तर निश्चितच षटक मेडन ओव्हर होईल. हा चेंडू क्लीन बॉल, जोरदार टाळ्या आणि हॅट्रिक संपादन केले. पहिला गोलंदाज या मैदानावरती बघताय. अप्रतिम गोलंदाजी आणि हा पहिला गोलंदाज ठरलाय ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केले. अगोदर ओव्हर हॅट्रिक केली होती, त्याच्यानंतर विकेट हॅट्रिक साधले. म्हणजे 3 चेंडूवरती 3 फलंदाजांना बाद केल्यात आणि मेडन षटक फेकलाय. वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. सर काय म्हणणं असणार आहे. निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की जबरदस्त गोलंदाजी पूर्णपणे या सामन्यावरती आपलं वर्चस्व निर्माण केले होते शहीद भगतसिंग 11 संघानं. तर निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय की आणि गोलंदाज गोविंदासाठी सन्माननीय श्री विजय खानावकर साहेब यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक, तर प्रभात आंबेर यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. गोलंदाजाला हा पहिला गोलंदाज निश्चितपणे या ठिकाणी आपण पाहतोय संदीपजी ठरतोय की ज्यानं विकेट हॅट्रिक सुद्धा मिळवली आहे आणि निश्चितपणे गोलंदाजीचं पृथक्करण 1 षटक 0 निर्धाव 0 धावा आणि 4 फलंदाज त्यांना बाद केलेत. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली ती गोलंदाज गोविंदाकडून. तसेच पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील या ठिकाणी बाकी आहे. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आहे अंशुल नाविन्य संघाचा अजिंक्य, ज्यानं 12 चेंडूंमध्ये 25 धावांची जबरदस्त केळी साकारली. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी आहे फलंदाज नितीन म्हात्रे, ज्यानं 16 चेंडूत 48 धावा, ज्यामध्ये 17 चेंडूमध्ये माफ करा 6
षटकार जर आपण पाहिले तर 5 षटकार आणि 2 चौकाराच्या मदतीनं या 48 धावा ज्यानं उभारल्या. या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी नितीन म्हात्रे आणि या अगोदर झालेल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी अजिंक्य अंशुल नाविन्य संघाचा. या दोन्ही खेळाडूंना विनंती आपण यायचंय. तसेच गोलंदाज गोविंद आपण यायचंय, कारण या स्पर्धेचे प्रमुख आयोजक विजय खानावकर साहेब यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आहे निर्धाव षटक आणि 4 फलंदाज बाद केल्याबद्दल. तर निश्चितपणे प्रभात आंबेरे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक गोलंदाज गोविंद याला. तसेच या ठिकाणी मी या ठिकाणी अजिंक्य आलेला आहे. मी संतोषजी मोकल साहेब यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या खेळाडूला सन्मानित करायचंय. पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी राहून गेलं होतं आणि प्रशांत आपण पाहिलं की आमचे मयूर खानावकर यांनी ही गोष्ट आम्हाला आठवण करून दिली होती की पहिल्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच बाकी आहे. म्हणजे